प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ या प्रियांनो, या सुंदरशा वेळेसाठी की देव बाप्पांनी पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या अगोदरचे हे संदेश आहेत. अतिशय तोलामोलाचे हे संदेश आहेत. एक ठिकाणी झाला नवीन वर्षाच्या अगोदरचा एक संदेश, इतका सुंदर देवबाप त्या संदेशातून बोलला. तो संदेश मी रिपिटेशनमध्ये ऐकला पण, आणि इतकं उत्कृष्ट तऱ्हेचं विचार आणि वचन देवबापांनी त्या संदेशामध्ये प्रकट केले. आज बघूया या ठिकाणी देवबाप कोणत्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. आणि आज समीक्षा आपल्यासाठी प्रथम प्रार्थना करेल. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा, आतापर्यंत सांभाळस म्हणून तुला धन्यवाद देते. येशू ख्रिस्त ही सुंदर शिवाय तू आमची जीवाला जोडलीस म्हणून मी तुझे खूप खूप धन्यवाद मानते. ईश्वराजा पारसे जो संदेश सांगणार ईश्वराजा, तर तो आशीर्वादित कर. तो समजण्यास आम्हाला बुद्धीची आश्चर्य तू आम्हास दे. येशू ख्रिस्ता, तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. ईश्वराजा, असा आमचा विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस. ईश्वराजा, या नाताळच्या काळात जो संदेश होणार आहे बाप्पा, तो आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ताची छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणता येईल. आमेन. 2 गीतं गायचे, पण एकदम चांगल्या आवाजात गायचे. घाबरायचं नाही, आवाज दाबायचा नाही, मन मोकळ्यापणाने देव बाप्पाचं गौरव करायचं. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में पहाड़ी में ले चलता है. हाँ, जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं. हो, वादी पहाड़ी में ले चलता है. हाँ, जहाँ पे सुखदाई झरने बहते हैं. हो, यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हरी चराइयों में हमें चराता है. संकट में मेरी रक्षा वो करता है. हाँ, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. हो, संकट में मेरी रक्षा वो करता है. हाँ, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. हो, यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. हमको किसी का अब तो डर नहीं है. हाँ, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. हो, हमको किसी का अब तो डर नहीं है. हाँ, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. हो, यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. अति सुंदर.
जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा 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 हालेलुया, हो होसाना, ला 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 ला। हालेलुया आमीन। खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप। धो लो तुम भी अपने हृदय को, जिसमें रहे नादान। खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप। धो लो तुम भी अपने हृदय को, जिसमें रहे नादान। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा 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 हालेलुया, हो होसाना, ला 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 ला। हालेलुया आमीन। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो खेवनहारा, नया लगा लो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो खेवनहारा, नया लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा 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 हालेलुया, हो होसाना, ला 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 ला। हालेलुया आमीन। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा 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 हालेलुया, हो होसाना, ला 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 ला। हालेलुया आमीन। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुम्हें भी, रहना तुम तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुम्हें भी, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा 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 हालेलुया, हो होसाना, ला 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 ला। हालेलुया आमीन। प्रेस द लॉर्ड. अतिशय सुंदररित्या गायलं प्रियांनो तुम्ही, आणि तुमच्या गाण्यामधून पवित्र आत्मा तुम्हाला चांगला स्वर देत होता याचा अनुभव मला आला. जे आत्म्याने आणि खरेपणाने देवबाप्पाचं गौरव करण्यासाठी मनामध्ये इच्छा धरतात ना प्रियांनो, आवाजाचा रिमोट आमच्या प्रभूच्या जवळ आहे. आवाजाला
अधिक उंच करण्याचं सर्व काही माध्यम आमच्या प्रभूच्या हातात आहे. प्रभू फक्त याचं परीक्षण करतो की माझे विश्वासणारे किती विश्वासाने माझ्या नावाला उंच करण्याची तयारी करत आहेत. आणि ज्यांच्या हृदयातून तयारी प्रभूला दिसती त्यांच्या स्वराला देवबाप ऑटोमॅटिक स्पर्श करून त्यांचा आवाज उंच होतो. यांनो, देवबाप्पाची समक्षता इथून सुरू होते. जेव्हा आम्ही आमचं मुख उघडतो ना, देवबाप आमचं मुख सामर्थ्याने भरतो. म्हणून त्याच्या उपस्थितीचा ज्या ठिकाणी अनुभव प्रियजनांना सेवकांना आहे त्या ठिकाणी प्रभू आपलं कार्य केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सुरुवातीचंच गीत गायलंय ना, येशू है सच्चा गडरिया उसकी हम भेड़े है. प्रियांनो, त्या एका शब्दाने माझ्या हृदयाला नव्हे तर आत्म्याला देवबाप्पाने स्पर्श केला. हे बघा, माझ्याजवळ संदेश नाही असं नाही, वही आहे माझ्याजवळ, परंतु देव बाप्पाच्या मर्जीने मी देवाची सेवा करणारा सेवक आहे. मला माहित आहे माझ्याजवळ काही नाहीये, मी रिकाम पात्र आहे. पण या रिकाम्या पात्राला कसं भरायचं ना ते पवित्र आत्म्याला समजतं. फक्त पवित्र आत्मा त्या रिकाम्या पात्राबरोबर असणं गरजेचं आहे. आणि देवबाप्पाने मला त्या एका ओळीवरून आज तुम्हाला काय निरोप देवबाप देणार आहे त्याचं मला थोडक्यात रस्ता दाखवला. प्रियांनो, एखाद्या व्यक्तीला रस्ता सापडला ना, मग त्याला कितीही दूर जायचं असलं ना त्याला अडचण भासत नाही. का भासत नाही? कारण त्याला माहित असतं की या रस्त्याने मी चाललेलो आहे, हा रस्ता बरोबर मला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणापर्यंत मला सुरक्षित घेऊन जाऊ शकतो. पण जर आम्हाला रस्ता माहिती नसला ना प्रियांनो, तर मग आम्ही घाबरत घाबरत कापत त्या रस्त्याने चालण्याचा प्रयत्न करतो आणि कावऱ्या बावऱ्या इकडं तिकडं आम्ही पाहून रस्ता पुढं चालण्याच्या प्रयत्नात राहतो. परंतु कॉन्फिडेंट असलं ना की हा रस्ता माझ्या ठिकाणापर्यंत जाणार आहे, तिथं शंका राहत नाही. म्हणून आज काय देवबाप तुम्हाला वचनातून सांगणार आहे बघूया आपण. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 11वं वचन. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 11वं वचन. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढकरांकरिता आपला प्राण देतो. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण देतो. केलंय का नाही आमच्या उत्तम मेंढपाळांनी? हे जे वचन आलं याप्रमाणे आमच्या उत्तम मेंढपाळांनी आमच्यासाठी केलं का नाही कार्य? आज म्हणता येईल का की उत्तम मेंढपाळाने आमच्यासाठी खालची जी लाईन या बाळाने वाचली त्या लाईनीला देवबाप्पाने पूर्ण केलं नाही? ती लाईन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे म्हणता येईल कोणाला? अहो, आमच्या उत्तम मेंढपाळाने आपल्या जीवाकडे पाहिलं नाही, आपल्या शरीरातल्या आत्म्याकडे पाहिलं नाही. उत्तम मेंढपाळाने फक्त हे पाहिलं की अखिल जगातली मानव जात जी लुसिफरने पापी करून ठेवली आहे, या पापी ठरवलेल्या माझ्या प्रिय लेकरांना मी पापाच्या दास्यातून कसं बाहेर काढीन. शेवटपर्यंत प्रभूचं फक्त याच विचाराकड आणि याच गोष्टीकड लक्ष होतं. म्हणून येशू ख्रिस्ताचे किती हाल त्यांनी केले, तोंडावर थुकण्यापर्यंत त्यांनी माघार घेतली नाही, पण आमच्या येशूला काही एक फरक पडला नाही. लुसिफर वाट बघत होता की एखादा शब्द तरी आमचा तारणारा रागाच्या भरामध्ये त्या मारणाऱ्यांकरता बोलेन, पण आमचा प्रभू कातरणाऱ्या समोर जसं मेंढरू शांत असतं तसा आमचा प्रभू त्या ठिकाणी शांततेत राहिला.
म्हणून प्रियांनो, आज आम्हाला धैर्याने, सामर्थ्याने, उत्साहाने, आनंदाने म्हणता येतं की प्रभू येशू माझा खरा मेंढपाळ आहे. प्रियांनो, खरा मेंढपाळ खरंच आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आमच्या प्रभूने ते सिद्ध केलंय. अखिल जगाला हे माहिती करून दिलं की मी तुमच्यासाठी आपल्या प्राणाला शून्य केलं. शून्यापेक्षाही खालच्या दर्जेचं माझ्या प्राणाला मी तुमच्यासाठी गणलं, जो की मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला, पण तुमच्यासाठी एक साधारण व्यक्ती मी झालो. प्रियांनो, हे बोलणं फार सोपं आहे, परंतु जेव्हा कृतीमध्ये या गोष्टी करण्याची वेळ येते ना, तेव्हा समजतं काय आहे. जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट आहे बोलणं. मनुष्य भावनावेशी किंवा आनंदाच्या भरात काही बोलून जातो, परंतु जे बोललेले शब्द आहेत, जर एखादं वाक्य कोणी म्हणलं नाही हे वाक्य पूर्ण करा, त्यावेळेस 10 वेळेस विचार करण्याची सुरुवात सुरू होती. अरे बोललो तर खरी मी हे, पण आता हे माझ्याच्याने होईल का, मी करू शकेल का, मी तर फार बोललो जो म्हणे, परंतु करण्याचं धैर्य माझ्यामध्ये आहे का. प्रियांनो, ज्यांच्याजवळ प्रभू आहे ना, त्यांच्याजवळ बोलण्याचं पण धैर्य आहे आणि करण्याचं पण धैर्य आहे. ते दोन्ही गोष्टींनी देवाच्या सामर्थ्याने भरलेले असे आहेत किंवा भरत आहेत. इथं प्रार्थना चालली ना, संदेश चाललाय ना, कशासाठी चाललाय? तुमची आत्मिक वाढ व्हावी यासाठी चाललाय का तुम्ही आत्मिक जीवनामध्ये माग राहावं म्हणून चाललाय? बरोबर, आत्मिक जीवनामध्ये तुमची वाढ व्हावी म्हणूनही चाललंय. मी इतक्या दूरून आलो या ठिकाणी, कशाला आलो? तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळावा आणि मला प्रभूकडून सांगण्याची संधी मिळावी, यासाठी या प्रक्रिया चालल्यात. या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्म्याची उपस्थितीची फार आवश्यकता आहे. म्हणून प्रभू म्हटला, जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एक चित्त आहेत, त्यांच्यामध्ये मी आहे. आमच्या प्रभूला मोठी भीड पण तेवढीच वाटते आणि आमच्या प्रभूला 2 या 3 पण तेवढीच वाटते. आमच्या प्रभूचं पान भिडीकड आणि 2-3 एक समान आहे. तो भेदभाव नाही करत. अरे 2 ते 3च आहे, इथं कस काय बोलू, इथं लिमिटेड बोलन मी, काही गोष्टी माग ठेवीन, काही गोष्टी सांगन. पवित्र आत्मा असं कधीच करत नाही. पवित्र आत्म्याने जे ठरवलेलं असतं ते सेवकाच्या मुखातून प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, जर हा उत्तम मेंढपाळ आमचा आहे ना, तर या उत्तम मेंढपाळाच्या मनामध्ये नवीन वर्षामध्ये तुम्ही काहीतरी नवीन प्रक्रियेमध्ये उतरावं याची अपेक्षा तो करत आहे. आम्ही फार आतुरतेने नवीन वर्षाची वाट पाहत आहोत. कधी 31 डिसेंबरचा दिवस येईल, मध्यरात्र येईल, 12 केव्हा वाजतील, केव्हा आम्ही एकमेकाला हॅपी न्यू इयर असं विश करू, केव्हा आम्ही आमची प्रार्थना देव बाप्पाला सादर करू. देव बाप्पा, नवीन वर्षात माझ्या मनात मी असं ठरवलंय, तसं ठरवलंय, माझी अशी इच्छा आहे, माझी तशी इच्छा आहे, मी कधी देव बाप्पाला सांगेन. त्यानं तुमचं जर मन इतकं आतुर होत आहे या गोष्टीसाठी, तर प्रभूचं मन या गोष्टीपेक्षा कितीतरी जास्त आतुर आपल्या प्रियजनांसाठी आहे. आज देव बाप्पा 2 प्रकारे तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट बघूया आपण वचनातून. त्यासाठी काढूया गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 19 ते 21. 3 वचन वाचायचे फक्त. 5वा अध्याय 19 ते 21 वाचा.
देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्ती पूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी यांविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात पतन मिळणार नाही. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. बघा, उत्तम मेंढपाळाच्या मनामध्ये आमच्या भावी जीवनाला सुधारण्याच्या वाटेवर आणण्यासाठी काय काय गोष्टी त्याने आपल्या मनात ठेवल्या आणि मनात ठेवलेल्या गोष्टी आम्हाला त्या बायबलमध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. यांनो, आम्ही जे ख्रिस्ती मनवणारे देवाचे प्रिय लेकरं आहोत ना, आम्हाला ख्रिस्तामध्ये फक्त प्रयत्न करण्याचा अधिकार देवाने दिलाय. काय दिलाय प्रयत्न आम्हाला? प्रयत्न करण्याचा. आता तू म्हणतो ना, रे बापरे ब्रदर काय बोलू राहिले, आम्हाला ख्रिस्तामध्ये फक्त प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. बघूया जरा या गोष्टीचा पुरावा आपण. रोमकरसपत्र 3 अध्याय 10 वचन. शास्त्रलेख म्हणतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. बघितलं, आम्ही प्रयत्न करणारे प्रियजन आहोत त्याचा ठाम पुरावा देव बाप्पाने सांगितलाय. कोणी नीतिमान नाही, पण आम्ही नीतिमान होण्याचा प्रभूच्या नावाने प्रयत्न करू शकतो. आणि त्या प्रयत्नाला यशस्वी करण्यासाठी वरील जे वचन आपण गलती करायचं वाचलं त्यामध्ये ज्या गोष्टी थोडक्यात देव बाप्पाने ठेवल्या त्या गोष्टींपासून आम्ही स्वतःला होईल तेवढं दूर ठेवण्याचा नवीन वर्षामध्ये प्रारंभ करण्याची तयारी करावी. आता फक्त योजना आम्ही बनवू शकतो. नवीन वर्ष येण्याच्या अगोदर आम्ही पण आमच्या मनामध्ये काही तडजोडींचा संग्रह करू शकतो की मला नवीन वर्षामध्ये काय करायचं आहे, मला नवीन वर्षामध्ये काय करणं आवश्यक आहे. नवीन वर्षामध्ये माझा देवबाप माझ्याकडे पाहून सतत आनंदी आणि प्रसन्न राहीन यासाठी माझी चाल चलणूक प्रभूमध्ये मला कशी ठेवणं गरजेचं आहे. ही पूर्व संध्या आहे प्रियांनो, नवीन वर्षात जाण्याच्या अगोदरची. आणि पूर्व संध्याच्या अगोदर आम्ही काहीतरी आमच्या हृदयात आमच्या मनात योजना तयार करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रभूकडे जावं. आणि जेव्हा पाहिल ना प्रभू, अरे माझ्या स्वागतासाठी माझी कन्या, माझी मुलगी, माझा पुत्र काहीतरी घेऊन आलाय, रिकामी आले नाही, अरे असं काय यांनी माझ्या इच्छेप्रमाणे मनात घेऊन आलेत, याला मी आशीर्वाद देईन. प्रियांनो, हर गोष्टीला प्रभूचा आशीर्वाद अतिशय महत्वाचा आहे. ज्या गोष्टीला देव बाप्पाचा आशीर्वाद नाही ती गोष्ट कधी सफल होत नाही. मग ती कोणती गोष्ट असू द्या प्रियांनो, जगिक गोष्ट असू द्या, आत्मिक गोष्ट असू द्या, ज्या गोष्टीला देव बाप्पाचा आशीर्वाद नाही तिथं काही होणं संभव नाही. म्हणून आमचा सेवेचा, आमच्या विश्वासाचा केंद्रबिंदू आमचा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या हृदयात राहतो का? त्याने माझ्या हृदयात वस्ती केली का? तो माझ्या हृदयाबरोबर बोलतो का?
प्रियांनो, जुन्या करारामध्ये परमेश्वराने त्याच्या विश्वासणाऱ्यांशी, राजांशी बोलावं, त्यांच्याबरोबर संगती करावी म्हणून फार मोठमोठाले त्याग केले. शद्रक, मेषक, आबेदनोगोंनी अग्नीमध्ये जाण्यापासून माघार घेतली नाही. दानिएलाने सिंहाच्या गोळेमध्ये जाण्यापासून स्वतःला आवरलं नाही. मोशेने सिनाय पर्वतावर परमेश्वराने जे सांगितलं ते ऐकण्याची तयारी केली. सुरुवातीला काकू केलं त्यांनी, किंतु परंतुचे शब्द आले, परंतु नंतर त्यांनी मनाची तयारी केली. आमचं हित, आमचं सुख परमेश्वराच्या ऐकण्यामध्ये आहे. प्रियांनो, परमेश्वर जुन्या करारामध्ये पण आपल्या प्रियजनांशी होता आणि नवीन करारामध्ये तर येशू ख्रिस्ताने प्रत्यक्ष ज्या प्रियजनांनी प्रभू येशूला प्रत्यक्ष आपल्या नेत्रांनी पाहिलं ते नेत्र अतिशय धन्य नेत्र आहेत. जे प्रियजन प्रभू बरोबर सेवेला पाय पाय दूरपर्यंत गेले ते अतिशय आशीर्वादित प्रियजन आहे, कारण त्यांना प्रभू बरोबर सेवा करण्याची संधी मिळाली. आम्हाला भेटली का प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर सेवा करण्याची संधी? प्रत्यक्षरित्या भेटली का? परंतु प्रभू वचनातून कसं म्हणतो माहिती का? जरा बघू वचनातून आपण याच गोष्टीला, याच विचाराला आपण वचनातून बघू. आता योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 29वे वचन आम्हाला काय म्हणतोय प्रभू बघा वचनातून. 20वा अध्याय 29वे वचन. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिलं वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. किती आशीर्वादित आम्हाला देव बाप्पांनी केलंय. आम्ही जरी प्रत्यक्षरित्या आमच्या तारणाऱ्याला आमच्या नेत्राने पाहिलं नाही, परंतु आमचा तारणारा आम्हाला म्हणत आहे, तुम्ही जरी मला प्रत्यक्षरित्या नाही पाहिलं, पण ज्यांनी मला प्रत्यक्षरित्या पाहिलं ना त्यांच्यापेक्षा जास्त धन्य तुम्ही आहात, जास्त आशीर्वादित तुम्ही आहात, कारण तुम्ही न पाहता माझ्या सांगण्याप्रमाणे चालत आहात. प्रियांनो, उत्तम मेंढपाळाचं जो आपल्या जीवनामध्ये ऐकल ना त्याचं कधी जीवनामध्ये अहित होणार नाही. तो कधी तोट्यामध्ये राहणार नाही. त्याला कधी वाईट बातमीच्या गोष्टीला सामोरं जावं लागणार नाही. इतक्या वाईट गोष्टीच्या बाबतीत त्याला सामोरं जावं लागणार नाही जितकं सामोरं जाण्याची लुसिफर आमच्यासाठी तयारी करत आहे. थोडे बहुत आम्हाला आमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी ऐकायला मिळतील, थोड्या बहुत, त्या पण फार नाही ऐकायला मिळणार. आम्ही जर पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहिलो, प्रभूच्या आज्ञेत आम्ही चालण्याचा प्रयत्न केला, आम्हाला वाईट गोष्टी पण जास्त ऐकायला देव बाप लावू देणार नाही. आमचं जीवन सदा आनंदमय असणार आहे. आमचं बोलणं मिठाने रुचकर केल्यासारखं असणार आहे. प्रियांनो, कधीही नवीन वर्षामध्ये पदार्पण केल्यावर आपल्या मुखातून कुचकं बोलण्याचा प्रयत्न करू नका. जास्त कुचकं बोलण्याची कोणाची तयारी असते माहिती का? कोण तयारी करतो माहिती का कुचकं बोलण्याची? सेवकांमध्ये हे गुण फार दिसतात. विश्वासणाऱ्यांमध्ये एवढे नाही, परंतु सेवकांमध्ये कुचकं बोलण्याची इतकी प्रक्रिया असते ना, एकदा का त्यांनी कुचक्या बोलण्याची वाट धरली ना, मग ते थांबतच नाही प्रियांनो कुचकं बोलण्यापासून. असं काही बोलतात की ऐकणारा बोर होऊन जातो. ऐकणाऱ्याला वाटतं अरे मी संदेश ऐकतोय का लेक्चर ऐकतोय.
आमचा संदेश कधी लेक्चर नसला पाहिजे. आमचा संदेश देवापासून आलेला आत्मिक आशीर्वाद असला पाहिजे. लेक्चर आणि संदेश याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे प्रियांनो. म्हणून भावी जीवनामध्ये उत्तम मेंढपाळ म्हणतोय, उत्तम गोष्टींची पूर्व तयारी तुम्ही नवीन वर्षामध्ये जाण्या अगोदर करण्याचा संग्रह सुरू करा. किती आशीर्वादित आहात प्रियांनो. तुम्हाला देवबाप आपल्या मनातल्या योजना वचनातून विचारातून तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे. प्रियांनो, तुमच्यासारख्या आशीर्वादित ना कोणी नाही. हे मी नाही बोलत, येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यात स्वतः अनेक ठिकाणी हे उद्गार काढले. जे देवाची आज्ञा पाळतात, देवाचं वचन ऐकतात, वचनाप्रमाणे करतात, ते धन्य आहे. प्रियांनो, धन्य शब्द घेणं इतकं सोपं पण नाही आणि धन्य शब्द घेणं अवघड पण नाही. करायची तयारी दाखवली ना तर अतिशय सोपा आहे धन्य शब्द. पण करायची तयारी दाखवली नाही मग तो धन्य शब्द इतका मोठा आहे, डोंगर पण कमी पडेल इतका मोठा तो धन्य शब्द होऊ शकतो. म्हणून प्रियांनो, पवित्र आत्मा जर आमच्या बरोबर आहे तर सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये नीटनेटक्या आहे. पवित्र आत्मा नाही ना आमच्या बरोबर, काही आमच्या जीवनामध्ये नीट नाही. नवीन वर्षामध्ये सर्वप्रथम पहिल्याच दिवशी पहिलीच प्रार्थना देव बाप्पाला सादर करताना म्हणा, देव बाप्पा, तुझा आत्मा वर्षभर माझ्या बरोबर आहे. माझ्या बरोबर चालण्याची त्यांनी तयारी दाखवली. इच्छा ठेवतोय याचा मला प्रत्येक क्षणाला अनुभव येऊ दे. पवित्र आत्म्याचं स्वागत करा प्रियांनो. आणि जर कोणामध्ये ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा असतो ना प्रियांनो, ते त्या पवित्र आत्म्याला जास्त आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये खोलवर जाण्याचा रस्ता तयार करतात. आणि तो रस्ता कशाने तयार होतो? फक्त यांनी तयार होतो. बायबल शिवाय तो रस्ता तयार होऊ शकत नाही. देव बाप्पाने आपल्या साऱ्या योजना, साऱ्या इच्छा, साऱ्या कल्पना, सारे संकल्प या पवित्र शास्त्रात सांगितले, पण ते थोडक्यामध्ये सांगितले, सविस्तररित्या सांगितले नाही. बघूया याचा एक पुरावा बघू की देव बाप्पाने आपल्या काही गोष्टी थोडक्यात सांगितल्या, सविस्तर सांगितल्या नाही. याचा पुरावा योहानकृष्ण वर्तमान 21वा अध्याय 25वं वचन. येशूने केलेली दुसरीही बहुत कृत्ये आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाही असे मला वाटते. असे मला वाटते. म्हणून त्यांनी काही गोष्टी गुप्त ठेवल्यात, पण ज्या आमच्या जीवनासाठी आवश्यक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे, त्या गोष्टी बायबलमध्ये ठेवल्यात. त्यानु देव बाप्पाने अतिशय थोड्या गोष्टी बायबलमध्ये आमच्यासाठी ठेवल्यात, पण आम्हाला या थोड्याशा गोष्टी पाळण्यासाठी आमचा जीव कधी कधी कासावीस होऊन जातो. कधी कधी आम्हाला या बायबलच्या काही गोष्टी ना अमान्यतेच्या मार्गावर असल्यासारख्या आम्हाला वाटतात. अशा प्रक्रिया कोणाच्या जीवनामध्ये वाटायला जास्त प्राधान्य मिळतं प्रियांनो? ज्यांना देवाच्या इच्छेवर चालण्याची इच्छा नसते, ज्यांना प्रभूचे ऐकण्याची इच्छा नसते, आणि ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा येण्याची इच्छा धरतो, पण ते पवित्र आत्म्याला म्हणतात, नको येऊ, मला माझ्या मनाने मनमानीने चालण्यामध्ये मला फार आनंद वाटतो. त्यांना त्या वरील गोष्टी फार अवघड असल्यासारख्या वाटतात. प्रियांनो, जीवनामध्ये
प्रभूला संतोषविणं हे ज्याने आपल्या भावी ख्रिस्ती जीवनामध्ये पूर्ण केलं ना, किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्या विश्वासणाऱ्याचं, त्या सेवकाचं देव बाप्पाने जगात पाठवणं देवाच्या नजरेमध्ये यशस्वी झालं असं स्वतः प्रभू म्हणन. आमच्या मुखाने तर आम्ही नेहमी आमची वाहवान बढाईच करणारे आहोत प्रियांनो. कोण आपल्या मुखाने आपल्या स्वतःला खालच्या पातळीला घेऊन जाईन? कोणाला वाटन का मी खालच्या पातळीत जावं माझ्याच मुखाने? कोणी याची अपेक्षा करत नाही. एखादा इक्का दुक्का असू शकतात की ते प्रभूच्या नावाने स्वतःला खाली घेऊन जाण्याची तयारी करू शकतात, पण बहुसंख्य जणांना मी आदर्शाचा कित्ता असावा, मी नेहमी उंचावर असावा, मी नेहमी प्रसिद्धीच्या मार्गावर लोकांनी मला चालणारं म्हणावं, याची जास्त करून हरेकांच्या मनामध्ये इच्छा असते. उत्तम मेंढपाळाचं ऐकलं ना, तर उत्तम मेंढपाळ उत्तम तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आता पहिली गोष्ट आपण पाहिली की उत्तम मेंढपाळ आमच्यासाठी काय करतो, किंवा त्याच्या मनामध्ये आमच्यासाठी काय करण्याची इच्छा आहे. आता दुसरी गोष्ट आपण पाहूया थोडक्या वेळामध्ये. त्यासाठी काढूया आपण मिखाचं पुस्तक. योएलच्या नंतर, आमोसच्या नंतर मिखा, 5वा अध्याय 12वं वचन. पाचवा अध्याय 12वं वचन. तुझ्या हातची चेटकी मी नष्ट करीन, तुझ मध्ये मांत्रिक उरणार नाही. आमेन. तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन. प्रियानो, ही गोष्ट इतकी ऐकायला सोपी वाटते, परंतु ही गोष्ट जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्यावर होत असलेली पाहतो ना, तेव्हा आम्हाला ती फार अवघड वाटते. म्हणून खालच्या भागात प्रभू बोललाय, मी तुमच्यामध्ये मांत्रिक ठेवणार नाही. प्रियांनो, आज आम्ही जरी प्रभू मध्ये चाललेलो आहोत ना, आम्हाला आज लुसिफरचं भय आहे का नाही? लुसिफरचं भय हर एक जणाच्या मुखामध्ये लुसिफरचं नाव आहे का नाही? विशेष करून जेव्हा भक्तीला हाऊस प्रेयर असो या चर्च असो, त्या ठिकाणी सर्वप्रथम लुसिफरचा शब्द घेतला जातो. लुसिफर म्हणतो, माझं नावच घेऊ नका, प्रभूने मला पूर्ण नाकारलंय ना. प्रभू जर माझं नाव घेऊ इच्छित नाही तर आम्ही पण लुसिफरचं नाव घेऊ नये. पण आम्हाला लुसिफरचं नाव घेतल्याशिवाय चैन कधी कधी पडत नाही. म्हणून देव बाप्पाने वचनात सांगितलंय, चेटके करणारा लुसिफर आहे, त्याचं भय तुम्हाला मी वाटू देणार नाही. आणि जर आम्हाला या लुसिफरचं भय वाटू द्यायचं नसेल आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये, तर आम्हाला प्रभूच्या हातामध्ये हात देऊन चलणं गरजेचं आहे. प्रियांनो, देव बाप्पाने अगोदरच आम्हाला एका वचनाने सूचित करून ठेवलेलं आहे. कोणत्या वचनाने सूचित करून ठेवलंय बघूया ते पण वचन आपण जरा. गणनाचं पुस्तक 23वा अध्याय 23वंच वचन. 23वंच वचन. याकोबावर काही मंत्रतंत्र मुळीच चालवायचे नाहीत, इस्रायलावर काही चिटूक चालवायची नाही. योग्य समयी याकोब व इस्रायल याविषयी असे म्हणतील, देवाने काय हे अजब केले. आमेन. एवढा मोठा आश्वासनाचा शब्द देव बाप्पाने वचनातून आम्हाला दिलेला आहे. पण या वचनाप्रमाणे
काही विश्वासणारे आजच्या समयापर्यंत चालत नाही. त्यांना भय भीती आहे. त्यांच्या हृदयात भय आणि भीतीला कुठं ना कुठं त्यांनी थोडी का होईना जागा ठेवलेली आहे. पवित्र आत्मा म्हणतो कोणत्या भयाला तुमच्या हृदयात जागा देऊ नका, पण आम्ही जबरदस्तीने थोडी का होईना भयाला आणि भीतीला जागा देतो. म्हणून देवबाप बोलला मिखा 5:12 मध्ये की अशा भयामध्ये तुम्ही राहू नये, म्हणून मी तुमच्या बरोबर नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी दाखवून तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये देवबाप असे काय आमच्यासाठी चांगले चांगले आशीर्वाद मनामध्ये ठेवून आम्हाला ते देण्याची तयारी करत आहे. आम्ही जर नवीन वर्षाला सामोरं जाण्याच्या तयारीत आहोत तर देवबाप आम्हाला नवीन वर्षामध्ये नवीन आशीर्वाद माझ्या विश्वासणाऱ्याला, कोणत्या विश्वासणाऱ्याला, कोणत्या सेवकाला कोणता आशीर्वाद द्यायचा आहे याची पूर्व तयारी देवबाप पण करत आहे. प्रियांनो, कधी कधी आम्हाला वाटतं देवबाप काही तयारी करत नाही. देवबाप्पाला काही तयारी करायची आवश्यकता नाही. प्रियांनो, देवबाप पण एक वचन बघू आपण. नीतिसूत्रे 15वा अध्याय 3रं वचन. नीतिसूत्रे 15वा अध्याय 3रं वचन. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, ते बरे वाईट पाहत असतात. ज्यांच्या मनामध्ये परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे बरं करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रभू नवीन वर्षामध्ये कोणते यांना चांगले चांगले गिफ्ट, चांगलं चांगलं बक्षीस कसं कसं द्यायचं, कोणत्या समयात कोणतं बक्षीस द्यायचंय याची पूर्व तयारी परमेश्वर पण आमच्यासाठी करत आहे. पण ज्यांच्या हृदयामध्ये आलं वर्ष गेलं, गेलं वर्ष आलं, अशा भावनेने बरं नव्हे तर वाईट मी नवीन वर्षामध्ये कसं बहादुरीने अधिक चांगल्या प्रभावीपणे करण्याची पूर्व तयारी करण्याचा प्रयत्न करील, त्यांच्याबरोबर देव त्यांना सुधारण्याची संधी देणार आहे. वाईट करणाऱ्याला प्रभू टाकून देत नाही, त्याला चांगलं बनवण्याची तो तयारी करतो. जेव्हा प्रभूंनी पाहिलं अख्ख्या प्रांतामध्ये शाऊलाला नीट करणारा कुणी नाही, शाऊल जो आपल्या मनमानीने काही करण्याची तयारी करतो, या त्याच्या मनमानीच्या गोष्टीपासून त्याला मागं फिरवणारा कुणीही प्रभू परमेश्वराला दिसलं नाही. तेव्हा स्वतः प्रभू परमेश्वराने भर दुपारी प्रकाशाच्या माध्यमातून शाऊलाला दर्शन दिलं आणि एक दर्शन शाऊलाने प्रभू परमेश्वराचं दिमिश्काच्या वाटेवर पाहिलं, त्याचं अख्खं जीवन बदलून गेलं. दिमिश्काच्या वाटेनंतर शाऊलाने आपल्या जीवनामध्ये एकही कार्य वाईट केलं नाही. प्रेषितांची कृत्ये 1 ते 14 वचन जर तुम्ही वाचले ना प्रियांनो, ध्यान देऊन, आता नका वाचू, निवांत वेळेत तुम्ही वाचा ते वचन. 1 ते 14 वचन जर तुम्ही ध्यान देऊन वाचले ना, तुम्हाला काही वचनामध्ये शाऊल हा क्रूर होता या संदर्भाचे 2-3 वचन वाचायला मिळतील. पण जसं दिमिश्काच्या वाटेवर
प्रभू परमेश्वराचा प्रकाश शाऊल पाहतो, त्या क्षणापासून शाऊलाचं जीवन प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभू बदलून टाकतो. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये आम्ही पण पूर्णपणे देवाला बदललेले आणि प्रभूला पूर्णपणे अंकित झालेले, प्रभूच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित केलेले, असं पाहण्याची देव बाप पण आमच्याकडं अपेक्षा करत आहे. नवीन वर्षामध्ये अशा काही गोष्टी घेऊन जाण्याची पूर्व तयारी करा प्रियांनो, या 2-3 दिवसामध्ये, की देव बाप तुमच्या त्या पूर्व तयारीला पाहून अतिशय प्रसन्न झाला पाहिजे. आता आलं नवीन वर्ष, प्रभू धन्यवाद, नवीन वर्ष दाखवलं. नवीन वर्षामध्ये माझ्या इच्छा पूर्ण कर. तुझ्या इच्छा नाही झाल्या पूर्ण ना, मला मान्य नाही, पण माझ्या इच्छा पूर्ण कर. माझं म्हणण्यामध्ये आम्ही फार आयुष्य घालवलं प्रियांनो. आता जरा देवाच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये, राहिलेल्या वर्षामध्ये आम्ही देवाकडे अशा संकल्पाने प्रतिवर्षी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रभू आता फार वेळ लावणार नाही येण्यासाठी बरं का प्रियांनो, लक्षात ठेवा. प्रभू पण आता फार वेळ लावणार नाही. ज्याला विलंब म्हणतात तो विलंब आता देवबाप आपल्या येण्याविषयी करणार नाही. तोला मोलाचं वर्ष 2026 आमच्यासाठी प्रभू आणणार आहे. त्या वर्षाला येण्या अगोदर आम्ही काय घेऊन प्रभूकडे जाण्याची तयारी करण्याची तयारी आम्ही करायला सुरुवात केली, याच्याकडे देवबाप स्वर्गातून आमच्याकडे पाहत आहे. सेवकांकडे पण पाहत आहे, विश्वासणाऱ्यांकडे पण पाहत आहे. ज्याच्या मनामध्ये प्रभूला संतोषविण्याचे संकल्प आहे, तेच नवीन वर्षामध्ये देव बाप्पाच्या सानिध्यामध्ये आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या मनामध्ये प्रभूला संतोष देण्याचे संकल्प नाहीत, त्यांच्यासाठी आलं वर्ष गेलं अशा प्रकारचं वर्ष जाईल. फक्त मनामध्ये आशा धरणं, मला हे हवंय, मला ते हवंय, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. आशा धरणं चांगली गोष्ट आहे प्रियांनो, आशा धरणं वाईट नाही, पण देवाची आशा प्रथम पूर्ण करण्याची तयारी दाखवा. मग तुमची आशा पण देवबाप पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. देव बाप्पाला आमच्याकडून फार मोठ्या आशा आहेत प्रियांनो. सर्वात पहिली आशा काय होती माहिती का आमच्या प्रभू परमेश्वराची? सर्वात पहिली आशा काय होती प्रभू परमेश्वराची आमच्या प्रती? आणि ती आशा कोणाकडून होती? आदामाकडून होती. काय आशा होती? एक दिवस आदामाने पाप विरहित प्रभू मध्ये राहणं. एक दिवस म्हणजे 1000 वर्ष. एक दिवस म्हणजे जसा आपण 24 तासाचा एक दिवस वाचतो, हा दिवस नाही. पण आदाम 69 दिवस प्रभूच्या योजनेप्रमाणे चालण्याचा त्याने प्रयत्न केला. पण जसा 70वे वर्ष त्याच्या जीवनामध्ये सुरू झालं, 70वे वर्ष सुरू होताच त्याने केव्हा प्रभू परमेश्वराची आज्ञा मोडण्याची तयारी केली हे बायबलनी सांगितलेलं नाही. काही जणांना तर हे पण माहिती नाही की आदामाने कितव्या वर्षी पाप केलं. आणि जर सांगितलं तर ते मानित नाही, म्हणतात हो तुम्हाला तुला देव बाप बोलणारा झाला का, आम्हाला नाही बोलणारा झाला का? प्रियांनो, ज्याला आत्मा समजावून सांगतो, ज्याला आत्मा आपल्या मनातल्या गोड गोष्टी सांगतो, तोच वचनाच्या पुराव्यानिशी दाखवून देऊ शकतो की आदामाने वयाच्या 70व्या वर्षी
देव बाप्पाची आज्ञा भंगाचं पाप केलं. आता बघूया जरा वाचनातून आपण या पुराव्याला की खरंच आदामाने वयाच्या 70व्या वर्षीच पाप केलं का. आता प्रभू तो बोलला, तोंडी बोलला, पण आता वचनातून तपासू आपण. त्यासाठी पहिलं वचन काढूया आपण. एक दिवसाला प्रथम आपण वचनातून तपासून घेऊ की एक दिवस कसा आहे. 2 पेत्र 3 अध्याय 8वं वचन. 2 पेत्र 3 अध्याय 8वं वचन. तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहेत. हा सर्वात पहिला पुरावा की एक दिवस प्रभूला 1000 वर्षासारखा आहे आणि हे 1000 वर्ष पाळण्याची जबाबदारी आदामाला जेव्हा प्रभूने एदेन बागेत आपल्या हाताने मातीच्या पुतळ्याने घडविलं आणि जीवनी श्वास त्याच्या नाकपुड्यात टाकल्यानंतर देव बाप्पाने या गोष्टीची प्रतीक्षा आदामाकडून करायला सुरुवात केली. पण आदाम 69 वर्षापर्यंत प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणारा प्रभूला दिसला. पण जसं 69वं वर्ष लागलं, त्याने कोणत्या समयाला प्रभू परमेश्वराची आज्ञाभंगाचं पाप केलं त्याचा पुरावा बायबलने गुप्त ठेवलाय. पण आदामाने 70व्या वर्षी प्रभूची इच्छा भंग केली याचा पुरावा आता आपण बायबल मधून बघू. त्याच्यासाठी काढूया आपण उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय 5वंच वचन. आदाम एकदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, नंतर तो मरण पावला. आदामाच्या जीवनातून 930 वर्ष प्रभूने त्याला जगवलं, पण 70 वर्ष का मायनस केले. एक दिवस 1000 वर्षासारखा प्रभूच्या वचनातून बोलला. आदामाच्या जीवनातून 70 वर्ष लेस का झाले, मायनस का झाले, वजा का झाले. कारण त्याने 70व्या वर्षी जे पाप केलं त्याच्या अगोदरचे 69 दिवस देव बाप्पाने त्याच्या जीवनातून वजा बाकी मध्ये गणले. 70 वर्ष त्याचं आयुष्य कमी केलं. का केलं. कारण त्याने 70व्या वर्षी लुसिफरचं ऐकून, सैतानाचं ऐकून पाप करण्याच्या तयारीत उतरला. म्हणून आदामाचं वय 930 दाखवलंय, 70 वर्ष त्याचे कमी दाखवलेत. म्हणजे प्रभू परमेश्वराने आदामाला 70व्या वर्षी पाप करत असताना पाहिलेलं आहे. प्रियांनो, ही भाषा फक्त पवित्र आत्म्याशिवाय कोणाला उलगडून सांगणं शक्य नाही. मथुशयल आदामापेक्षा जास्त वर्ष जगला प्रियांनो, पण आदामाला तेवढं वर्ष जगण्याची संधी मिळाली नाही. मथुशयल 969 वर्ष जगला, पण आदाम 930च वर्ष जगला. 930च्या पुढे 31व्या वर्षात देव बाप्पाने आदामाला जाऊ दिलं नाही. का जाऊ दिलं नाही. कारण त्याने 70व्या वर्षी देवाच्या मनातली योजना भंग केली. म्हणून त्याला 70 वर्ष वजा बाकीचं आयुष्य आपल्या जीवनामध्ये अनुभवावं लागलं. प्रियांनो, पवित्र आत्मा जेव्हा आपल्या मनातल्या योजना, आपल्या मनातले गुज, आपल्या मनातले रहस्य सांगायला लागतो ना, पवित्र आत्मा घाबरत नाही, थरथर कापत नाही, निडरतेने तो बोलत राहतो. फक्त बोलणारा पवित्र आत्मा असला पाहिजे. पवित्र आत्मा नाही ना, मग तुम्ही नाही सांगू शकत. इतकं विचारातून आणि वचनातून डिटेल दाखवून आणि स्पष्टीकरण करणं पवित्र आत्म्याशिवाय कोणी करू शकत नाही. म्हणून देवबाप म्हणला, संदेश हा
मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही, पवित्र आत्म्यातून येतो. पवित्र आत्म्याला पूर्व संध्येच्या अगोदर नवीन वर्षाच्या तुम्हाला काही गूढ गोष्टी सांगायच्यात. कशासाठी? की तुम्ही परमेश्वराच्या भयामध्ये आमचा तारणारा जो मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे याच्या आखणीमध्ये तुम्ही राहावं, त्याचं ऐकावं, त्याच्या सांगण्याप्रमाणे करावं. म्हणून देव बाप्पाने छोटस गुज एदेन बागेतलं तुम्हाला कळवलंय. देवबाप कोणती गोष्ट अशीच कळवित नाही प्रियांनो. फार मोठे आशीर्वाद देवबाप आम्हाला देण्याची तयारी करतो आणि तो स्वतः आनंदी होण्याची पण इच्छा ठेवतो. असं नाही तो आम्हाला द्यायचा प्रयत्न करतो, स्वतः निराशतेमध्ये राहतो. तो पण आनंदी होण्याची इच्छा ठेवतो, पण जास्त आनंद तो आम्हाला देण्याची इच्छा ठेवतो. ही इच्छा होती म्हणून एदेन बागेत त्याने मातीच्या पुतळ्याचा आदम घडवला. जर ही इच्छा नसती त्याच्या मनामध्ये, आमच्यासाठी त्याने मनुष्य मातीच्या पुतळ्याने घडवला नसता. म्हणून प्रियांनो, त्या तारणाऱ्याची इच्छा पूर्ण करणं नवीन वर्षाचं तुम्ही टार्गेट करा. करतान का नाही नवीन वर्षामध्ये प्रभूला खुश करण्याचं टार्गेट करतान का नाही? इथं पवित्र आत्म्याची उपस्थिती बर का ध्यानात ठेवा. न तर म्हणतात नाही ब्रदरांना खुश करण्यासाठी हो म्हणू, ब्रदर गेल्यावर ब्रदर काय बघायलंय का आम्ही काय करतो तर काय नाही. पण प्रभू तर आहे ना बघायला. अरे माझ्या उपस्थितीमध्ये खूप आनंदाने, जल्लोषाने, उत्साहाने बोलले, पण माझं सेवक गेल्यावर, मी गेल्यावर प्रभू आहे तुम्हाला पाहायला. लक्षात ठेवा, प्रभूच्या आखणीमध्ये तुम्ही आहात. प्रभू जवळ रिमोट कंट्रोल आहे आम्हाला कंट्रोलेट करण्यासाठी, पण देवाचा रिमोट कंट्रोल न दिसत नाही आम्हाला. तो ऑटोमॅटिक आहे रिमोट कंट्रोल. म्हणून आम्ही जेव्हा प्रभूच्या दरबारात जाऊ ना, न्यायासाठी उभं राहू ना, तेव्हा ऑटोमॅटिक आमचा कॅमेरा ओपन होणार आहे. बघ जरा पृथ्वीवर काय करत होतास तू, किती संदेश ऐकले आणि किती संदेश ऐकल्याप्रमाणे केलं. बघ जरा एक वेळेस. पृथ्वीवर तर तुला नाही आठवण झाली, पण मी तुला आठवण करून देतो पृथ्वीवर काय करत होतास तू. म्हणून इथला पिक्चर ना प्रियांनो, चांगला ठेवण्याची तयारी नवीन वर्षामध्ये तरी करण्याची आपल्या मनाची पूर्व तयारी आतापासूनच सुरू करा. गेलेले वर्ष जाऊ द्या, देवाने न आठवणाऱ्या समुद्रात दिलंय टाकून ते. प्रभू त्याला बाहेर नाही काढी तर तुम्ही पण बाहेर नका काढू. पण नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन प्रभू तुम्हाला पाहून आनंदित होईल. आशीर्वाद देण्याची उतावळी प्रभू तुमच्यासाठी करील. कशी करील? वचनातून बघू आपण. आशीर्वाद देण्याची उतावळी प्रभू आमच्यासाठी कशी करील. काढूया त्यासाठी अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय 2 वचन. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने तुझकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील. वरदाने म्हणजे आशीर्वाद आहे ना, तुमच्याकडे पळत आले पाहिजे. तुम्ही नका पळू आशीर्वादाच्या माग. फार पळणं झालं तुमचं आशीर्वादाच्या माग. जर आता आशीर्वादाला म्हणावं तुला यायचं असलं तर ये, न तर नको येऊ. मी माझ्या प्रभूला धरूनच राहीन. तुला यायचं असलं तर ये, मी रस्ता खुला ठेवलाय तुझ्यासाठी. आणि तुला जर यायचं नसलं तर नको येऊ. माझा प्रभू मला कसं पण ठेवू, मी त्याच्यामध्ये खुश आहे. पण प्रभू जे प्रभूच्या योजनेप्रमाणे करण्याची तयारी करतात त्यांना आशीर्वाद डबल देण्याच्या इच्छेमध्ये आहे. कशाच्या इच्छेत आहे? डबल आशीर्वाद. सिंगल आशीर्वाद घेण्याची कधी अपेक्षा करू नका प्रियांनो. योबाने डबल आशीर्वाद प्राप्त केला, पण त्यागातून त्याला डबल आशीर्वाद मिळाला. नेहमी त्यागाचं जीवन ख्रिस्तामध्ये घालवण्याची तयारी करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा एखाद्या विश्वासणाऱ्याची
फार वाहा 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 होण्याला सुरुवात होते ना, त्या विश्वासणाऱ्याने समजून घ्यायचं त्याच्या जीवनामध्ये त्याची पाडण्याची सुरुवात सुरू झालेली आहे. कधी जीवनामध्ये वाहा घेण्याची तयारी ठेवू नका. वाहवा होण्याची तयारी तुम्ही जरूर जीवनात ठेवा, पण ती वाहवा प्रभू करून ठेवा, माणसांकडून ठेवू नका. माणसांकडून वाहवा ठेवण्याची तयारी केली ना, समजून घ्यायचं तुमचा पाडण्याचा समय सुरू झालाय. प्रियांनो, दानिएलाने प्रभूकडून वाहवा मिळवली म्हणून दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये टिकला. शद्रक, मेषक, आबेदनोगोने प्रभूकडून वाहवा मिळाली म्हणून अग्नीच्या भट्टीत त्यांना अग्नीने काही केलं नाही. मोशेने पण आपल्या जीवनामध्ये प्रभूचं ऐकण्याची तयारी केली म्हणून मोशेसाठी एक शब्द स्वतः प्रभू परमेश्वर आपल्या मुखाने बोलला. कोणता बोलला जरा वचनातून बघू तो शब्द. गणनाचं पुस्तक 12वा अध्याय 3रं वचन बघा. प्रभू परमेश्वर काय म्हणतोय मोशेला. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांहून नम्र होता. बघितलं प्रियांनो, इतका मोठा सन्मान मोशेने प्रभू परमेश्वराकडून घेतला. याच्यासाठी त्याने काय कार्य केलं. इस्रायली लोकांना कनान देशापर्यंत नेण्याची त्याने तयारी दाखवली. त्याला जरी कनान देशात जाता नाही आलं, पण ज्यांना जाण्यासाठी रेडी होते त्यांना त्याने कनान देशामध्ये जाण्यापर्यंत त्यांच्या बरोबर राहिला. कार्य केलं, सेवा केली प्रभूची म्हणून प्रभूने त्याचं गौरव केलं. योबाने पण सैतानाला, लुसिफरला हरवण्याची तयारी दाखवली म्हणून योबाविषयी पण प्रभू परमेश्वर योबाच्या 5व्या अध्यायात बोलला, योबासारखा तुमचा धीर असला पाहिजे. आम्ही धीराने सगळं सहन करणारे असलं पाहिजे. कोणी म्हणलं ना तर तू म्हणायला उभं राहू नका. यांनो, नम्रता जेवढी धारण करता येईल त्या नम्रतेला धारण करण्याची तयारी किंवा पूर्व तयारी नवीन वर्षाच्या अगोदर मनामध्ये ठरवा की मला नम्रता कोणत्या हद्दीपर्यंत प्रभूसाठी करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, मला धीराचं जीवन योबासारखं कोणत्या हद्दीपर्यंत करण्याच्या तयारीमध्ये उतरायचं आहे. हे संकल्प नवीन वर्षामध्ये येण्या अगोदर ठरवण्याच्या प्रक्रिया आपल्या हृदयामध्ये तयार करा. देवबाप या गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडे करत आहे की माझ्या विश्वासणाऱ्यांनी काहीतरी घेऊन माझ्याकडे यावं. आणि याला प्रभू म्हणतो, हे अर्पण घेऊन तुम्ही माझ्याकडे या अर्पणाचा मी स्वीकार करीन. नाही तर नवीन वर्षात प्रभू, नवीन वर्षात मला 4 व्हीलर गाडी दिली ना, मी लय आनंदी होईल. सगळे बघतोय ना रे, 4 व्हीलर गाडी भेटली. 2 व्हीलर वर खूप हिंडत होता, आता 4 व्हीलर वर हिंडायला लागला. पहिला एकटा हिंडत होता, आता परिवाराला घेऊन हिंडायला लागलाय. ही आशा नका धरू प्रियांनो. म्हणून एक वचन बघू आपण, शेवटचं वचन बघू आता. प्रभू आता या पुढे वचन नाही देणार असं तरी मी मान्य करतो. शेवटचं वचन बघू. 1 तिमोथेय 6वा अध्याय 7वं वचन. 1 तिमोथेय 6वा अध्याय 7वं वचन. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. काहीच नेता येणार नाही तुम्हाला. अहो, साधी माचीची काडी प्रभू हात लावू देणार नाही. म्हणजे ठेव ठेव इथंच.
लय माचीची गाडी घेण्याची इच्छा आहे तुला. गाडी नाही घेता येणार पण गाडी घ्यायची तयारी दाखवतोच ना. तिला ठेव इथं, फक्त आत्मा घेऊन चल माझ्या बरोबर. यांनो जर आम्हाला काही नेण्याचा अधिकार नाही तर मग अशा फालतू गोष्टींची अपेक्षा मनामध्ये नवीन वर्षासाठी करू नका. हा देव बाप्पाने जर देण्याची तयारी दाखवली तर त्याला इन्कार पण करू नका. देव जर खुशीने द्यायला तयार आहे तर आनंदाने घ्या. देव प्रभू तुम्हाला द्यायची तयारी ठेवतो, मी नाकारीत नाही, पण तुम्ही होऊ नका मला 4 व्हीलरच गाडी पाहिजे. मी सेवेला 2 व्हीलरवर चालू फार थकलो. फार मला थंडी वाजली, पाऊस लागला, ऊन लागलं. आता 4 व्हीलर मध्ये मस्त मजेत एसी मध्ये मी गाडी चालवित राहीन. अशा सुखाच्या गोष्टी नवीन वर्षामध्ये देव बाप्पाला मागण्यापासून स्वतःला आवरा. देवाने दिलं तर जरूर मान्य करून घ्या, पण तुम्ही होऊन देवाला नका सांगू. किंवा प्रभू मी पत्रीच्या घरात राहून लय थकलो, मला स्लॅबचं घर कसं भेटन, मला स्लॅबच्या घरात राहायची खूप हौस आहे. देवाने दिलं तर जरूर घ्या, जरूर घ्या. देवाने जर मनात संकल्प केला, अरे माझं लेकरू उन्हाळ्यामध्ये गरम पात्र्याची गरम उष्णता घेऊ वर्ष थाकला, मी आता त्याला जरा स्लॅब मध्ये ठेवीन, जरूर आशीर्वादामध्ये या. पण याच्यासाठी प्रार्थना नका करू नवीन वर्षामध्ये. किंवा प्रभू वर्ष झालं चैनीचं जीवन मी जगलोच नाही, नुसतं तडपण्याचं जीवन जगलो, झुरण्याचं जीवन जगलो, तरसण्याचं जीवन जगलो, नुसतं मनाला हळहळीचं जीवन मी घालवलं वर्ष. नवीन वर्षामध्ये मला कधी चैनीचं जीवन जगण्याची तू तयारी दाखवशील हे पण मागू नका. प्रभूने संदेशात जे सांगितले ना त्या गोष्टीची लगबग नवीन वर्षामध्ये मागण्याच्या तयारीची जुळवणूक करण्याची तयारी 28 तारखेपासून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत तुम्हाला करण्याची प्रभूने संधी वेळ दिलेली आहे. चांगलं घ्या प्रियांनो, ज्याच्यातून प्रभू खुश होईल, ज्याच्यातून प्रभूला आनंद वाटन ते घ्या. काही जगात आणलं नाही, काही जगातून जाणार नाही. म्हणून आत्मिक धन साठवण्यासाठी प्रभू म्हणला आपलं धन स्वर्गात साठवा, पृथ्वीवर नका साठवू. कारण पृथ्वीवर त्या धनाला ना फार भीती आहे, पण आत्मिक धन जर स्वर्गात साठवलं ना तिथं कशाचीच भीती नाही. त्या आत्मिक धनाला कोणी स्पर्श करणार नाही आणि त्या आत्मिक धनाचं बक्षीस मी तुम्हाला वरती देईन. आत्मिक धन, आत्मिक बॅलेन्स जर तुम्ही सुरू केलं नसेल तर नवीन वर्षामध्ये पूर्व तयारीनिशी आत्मिक बॅलेन्स वर साठवण्याची पूर्व तयारी करा. आणि जर तुमचं आत्मिक बॅलेन्स वर तुम्ही साठवायला सुरुवात केली असेल तर ते आत्मिक बॅलेन्स वाढन कसं? 100 आहे तर 1000 कसे होतील, 1000 आहे तर लाख कशी होतील याची तयारी वरती करा. इथं नका करू, इथं नाही ते बॅलेन्स साठवण्याची तरतूद करू, वरती तरतूद करा. आणि ही तरतूद करावी म्हणून जे आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करायला सेवक जात आहेत ते आत्म्यातून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. प्रियांनो, आत्म्याचं जर ऐकलं ना तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची शारीरिक आणि आत्मिक दोन्ही परिस्थिती बदलल्याशिवाय तुम्हाला देवबाप अनुभव येऊ देणार नाही. अनुभवच येईन तुम्हाला, अरे खरंच माझं शारीरिक आणि आत्मिक दोन्ही जीवनामध्ये देवबाप्पाने काहीतरी आशीर्वाद पाठवले. नको आहेत का आशीर्वाद? किती जणांना वाटतं मला नको आहेत आशीर्वाद? वाटतंय का कोणाला? समीक्षा वाटतं का तुला?
नाही वाटत ना? भेटावं वाटतेत ना आशीर्वाद. म्हणून बायबल वाचायचं, प्रार्थना करायची, आईबापांची आज्ञा मानायची आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची तयारी दाखवायची. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा, हे चालू राहू द्या. काही सेकंद आपण शांत राहू, मनाला आपण शांत करू. प्रियांनो, फार तळमळीने देवाचा आत्मा आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोललेला आहे. आपण एकाग्रतेने ते सर्व आपल्या मनामध्ये शांत चित्ताने ठेवण्याची तयारी करू. काही सेकंदानंतर आपण प्रार्थना करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना खणखणीत आवाजामध्ये प्रेरणाताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या बाप्पा, आतापर्यंत सांभाळत म्हणून मी तुला धन्यवाद देते. ओ ईश्वराच्या ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराच्या बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्त, आम्ही आता संदेश ऐकला ईश्वराच्या बाप्पा, तो तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्ता, तू संदेश समजण्याचं प्रत्येकाला बुद्धी आणि चातुर्य तू दे ईश्वराच्या बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा, जी स्तुती प्रशंसा आम्ही तुझी केली बाप्पा, जी गीत गायले ईश्वराच्या बाप्पा, ते तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वाद कर ईश्वराच्या बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, इथे बसल्या प्रत्येकाद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराच्या बाप्पा. सर्वांना तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराच्या बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, पाळक साहेबांसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्ता, तुझी वचन सेवा करत असताना ज्ञान बुद्धी चातुर्याने तू त्यांना भर ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्ता, जाण्याला तू आशीर्वाद कर ईश्वराच्या बाप्पा, तुझ्या देवळीचा कुंपण तू त्यांच्या भोवती असू दे ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्ता, त्यांच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराच्या बाप्पा. त्यांचा उपयोग बाप्पा तुझे ज्ञान तुझ्या मार्गात होऊ दे ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, सर्व अडचणीपासून सर्व संकटांपासून त्यांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराच्या बाप्पा.
ओ प्रभू ख्रिस्ता पप्पासाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा काम करत असताना लागणारी शक्ती बुद्धी चातुर्य तू दे ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा तुझं वचन समजण्याचा बुद्धी चातुर्य त्यांना तू दे आणि हो दे तुझ्याच नावाचा गौरव ईश्वराजा. आईसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. उत्तम आरोग्य दिलंस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा. इथून पुढे बाप्पा तू असंच सांभाळीत राहा ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा तुझ्या ज्ञानात भयात आणि वचनात तिला चालू ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता मम्मीसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. सर्व अडचणींपासून सर्व संकटांपासून तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता ज्ञानबुद्धी चातुर्याने तिला भर ईश्वराजा आणि हो दे तुझ्याच नावाचा गौरव ईश्वराजा बाप्पा. देवीसाठी प्रार्थना करते हो ईश्वराजा बाप्पा. बाप्पा सर्व अडचणीपासून सर्व संकटांपासून तारण करता उद्धार करता रक्षण करता तू हो ईश्वराजा बाप्पा. ज्ञानबुद्धी चातुर्याने तू भर ईश्वराजा. तुझ्या ज्ञानात भयात आणि सद्मार्गात तू चालू ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता आम्ही शाळेत जात येत असताना सर्व अडचणीपासून सर्व संकटांपासून तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तू अभ्यासात तूच आणि तूच मदत करी ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता आपल्या ज्ञानाच्या भंडारातून बाप्पा तू ज्ञान पुरव आणि होते तुझ्याच नावाचा गौरव ईश्वराजा बाप्पा. रात्रीच्या समयाला जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर आणि होते तुझ्याच नावाचा गौरव. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर ईश्वराजा बाप्पा. तुझ्या कार्य बाप्पा त्यांच्यात तू कर आणि होते तुझ्याच नावाचा गौरव ईश्वराजा बाप्पा. आम्ही रात्री झोपत असताना आमच्या घराभोवती देवदूताचा कुंपण ठेव ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता सर्व अडचणीपासून वाईट विचारांपासून सैतानी गोष्टींपासून तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तू. ही छोटीशी प्रार्थना तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडन प्रसनात केली म्हणून पित्याचं येईल. आमेन. आणखी मागतो स्वर्गीय बापा, नवीन वर्षाच्या पूर्व संध्यामध्ये आम्ही सध्या असताना माझ्या बापा तुझ्या सेवकाजवळ पण काहीतरी तुला मागण्यासाठी आहे. काहीतरी इच्छा तुझ्या पायासमोर ठेवण्याची त्याच्याजवळ पण काही विनंती आहे. स्वर्गीच्या देवा, तुझ्या दासाने आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना आत्म्याने आणि खरेपणाने तुझं वचन सांगण्याची तयारी दाखवली, स्वर्गीच्या देवा, ज्यांनी ज्यांनी खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने तुझं वचन ऐकलंय, तुझ्या वचनात तू बोलत आहे माझ्या बापा की तुमच्याजवळ 30 पट 60 पट किंवा 100 पट तुम्ही आपल्याजवळ ठेवा. कमीत कमी माझ्या सेवा क्षेत्रातले जे परिवार आहेत त्यांच्याजवळ 30 पट तरी ठेव माझ्या बापा. कमीत कमी त्या परिवारांना एवढा तर आनंद वाटू दे की आमच्याजवळ 30 पट का होईना सेवकाने आत्म्याच्या प्रेरणेतून दिलेल्या वचनाचा मानना आहे. न तर पुढं पाठन माग सपाट अशी सेवा आपल्या दासाची होऊ देऊ नको माझ्या बापा. ते तळमळीने जर तुझ्या पवित्र चरणासमोर बसतात माझ्या बापा, तुझं वचन ऐकतात माझ्या बापा, तर त्यांना आशीर्वाद देण्याची तयारी तुझ्या इच्छेप्रमाणे तू कर. त्यांना रिकामं नको ठेवू माझ्या बापा, हीच मी तुला विनंती करतो. जर त्यांना तू रिकामं ठेवलं माझ्या बापा तर तुझ्या दासाचे प्रभू मधले श्रम व्यर्थ होतील माझ्या बापा. आणि कोणालाही तू निष्फळ अंजिराच्या झाडासारखी सेवा दिलेलीच नाही माझ्या बापा. ज्याच्या पण डोक्यावर तू अभिषेकाचा हात ठेवलेला आहे ना, त्यांच्याकडून तू प्रसन्न होण्याची इच्छा ठेवलेली आहे. आणि ती प्रसन्न होण्याची इच्छा तुझे विश्वासणारे, तुझ्या वचनाप्रमाणे चालणारे व्हावे, तुझ्या सांगण्याप्रमाणे वागणारे असावे आणि स्वर्गामध्ये जल्लोषाने येणारे असावे. ही सर्वात मोठी आशा तुझ्या मनामध्ये तू आमच्यासाठी ठेवलेली आहे. आणि ही आशा पूर्ण करण्यासाठी सेवकांना तू आजही सेवेला पाठवित आहे. सेवक वेळ घालवायला जात नाही, सेवक स्वतः उंच व्हायला जात नाही. सेवक फक्त प्रभूचे लोक प्रभूच्या राज्यात कसे आणता येतील आणि प्रभू प्रत्येकाच्या हृदयातून कसा उंच होईल यासाठी आत्म्याच्या प्रेरणेने तुझे सेवक आजही सेवा करायला जात आहे.
माझे जेवढे पण परिवार आहेत माझ्या बापा, माझ्या सेवेचे शब्दशः सर्वांचे नाव घेणं शक्य नाही माझ्या बापा, पण जेवढे परिवार आहेत माझ्या बापा, ज्यांनी ज्यांनी एक का होईना संदेश या दासाचा ऐकलाय, त्या परिवारापासून मी तुझ्याकडे विनंती करतो माझ्या बापा, एक जरी संदेश तुझ्या दासाचा आत्म्याच्या प्रेरणेने ज्या पण परिवाराने ऐकलेला आहे, त्यांना 30 पट तरी प्रभू तू आत्मिक धन देण्याची तयारी कर. कारण त्यांनी एक का होईना संदेश ऐकण्यासाठी तुझ्या सानिध्यामध्ये वेळ घालवलेला आहे. त्यांची आठवण कर माझ्या बापा. जसा तो चोर म्हणाला होता तुला, जेव्हा तू आपल्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर, तसं प्रभू ज्या प्रियजनांनी, ज्या परिवारांनी एक जरी संदेश या दासाचा आत्म्याच्या प्रेरणेने ऐकलेला आहे, त्या परिवाराला आशीर्वाद देण्याची तयारी तू कर, अशी मी तुला विनंती करतो. जे माझ्या संपर्कामध्ये सेवक आहेत माझ्या बापा, त्या सर्व सेवकांची पण मी या समयाला आठवण करतो माझ्या बापा. त्या सेवकांना पण आत्म्याच्या प्रेरणेने तुझी सेवा करण्यासाठी अधिक आणि अधिक सामर्थ्याने त्यांना तू भर माझ्या बापा. तुझा पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर अधिक आणि अधिक सामर्थ्याने बोलण्याची इच्छा त्यांच्यातून करो माझ्या बापा. तुझ्या सेवकांना तुझ्या इच्छेप्रमाणे तू तयार कर माझ्या बापा. हेवा, ईर्ष्या, राग, कपट या वायफळ गोष्टी सेवकांच्या डोक्यातून, हृदयातून, आत्म्यातून निघून जाऊ दे माझ्या बापा. सेवकांना नेहमी हे हृदय तू प्रदान कर, माझ्यापेक्षा माझा असलेला सोबतीचा सेवक हा उंच आहे, मी खाली आहे. ही अपेक्षा जेव्हा सेवकांमध्ये येईल माझ्या बापा, तेव्हा सेवकांच्या द्वारे अनेक तुझे विश्वासणारे आशीर्वादाचे कारण व्हायला सुरुवात होतील माझ्या बापा. ईर्षेचे संदेश बंद होतील, कपटाचं बोलणं नाहीसं होईल आणि आशीर्वादाचे मार्ग विश्वासणाऱ्यांसाठी सेवकांच्या द्वारे मोकळे होतील. नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला स्वर्गीच्या बापा, तुझा दास तुझ्याकडे हृदयापासून विनंती करत आहे. आम्हा सर्वांना आशीर्वादच तुझ्याकडून हवे आहे, पण आम्हाकडून तुला जे आवश्यक आहे, ज्याची तू आशा आमच्याकडे करतो, त्या देण्याच्या तयारीमध्ये आम्ही पण या पूर्व संध्येला नवीन वर्षाच्या अगोदर एकाग्रतेने सर्व गोष्टीची तयारी आम्ही करावी, म्हणून आम्हाला सहाय्यता कर. जे परिवार अडचणीत आहेत माझ्या बापा, ज्या परिवारांना खरोखर माझ्या बापा उत्तम आरोग्याची गरज आहे माझ्या बापा, अशा सर्व परिवारांच्या इच्छा तू पूर्ण कर. सेवकांच्या परिवाराच्या पण इच्छा पूर्ण कर. विश्वासणाऱ्यांच्या पण इच्छा तू पूर्ण कर. सर्वांना आशीर्वाद देण्याची इच्छा प्रभू नवीन वर्षामध्ये तू आपल्या मनामध्ये ठेव, आणि विश्वासणारे आणि सेवक तुझ्या इच्छेप्रमाणे नवीन वर्षामध्ये तू त्यांना घडव, बनव, तयार कर, अशी मी तुला प्रार्थना करतो. आपल्या दासाचा तू शब्द ऐकत आहे, यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्याकडे सोडले आहे तसेच आमच्याकडे आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचे जय. आमेन.